नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला असून माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याची. पाहूया सविस्तर. माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती. माजी खासदार हेमंत पाटील यांचं राजकीय पुनर्वसन. किनवट येथील राजमाता जिजाऊ चौकात शिवसैनिकाचा जल्लोष. सुवर्ण क्रांतीचे जनक हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे सुरू झालेल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्य शासनाने मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलाय. हिंगोली लोकसभेसाठी अभिमानाची बाब असून याबद्दल किनवट येथील राजमाता जिजाऊ चौकात शिवसैनिकांनी जल्लोष करून मुख्यमंत्री महोदय यांचे आभार मानले आहे. यापूर्वी पाटील यांच्या प्रयत्नामुळे वसमतच्या हळदीला केंद्र सरकारने GI मानांकन दिले आहे. त्यानंतर आता मंत्री दर्जा मिळाल्यामुळे हळद संशोधन केंद्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. मराठा समाजासाठी राजीनामा देणारे पहिले खासदार तिकीट जाहीर होऊनही प्रचारास लागल्यानंतर अत्यंत मानहानीपूर्वक त्यांना उमेदवारी नाकारली होती. तरीही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहिले. अशा हेमंत पाटील यांना आज न्याय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यामध्ये आहे. देशातील पहिले हळद संशोधन केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे होत आहे. यांचे कारण म्हणजे हिंगोली जिल्ह्यात पिकविण्यात येणाऱ्या हळदीची गुणवत्ता आणि देशभरात नाव होण्यासाठी ते मोठे प्रयत्न करीत आहेत. 50 लाख टन हळदीचा वापर होतो. त्यापैकी निम्मी हळद महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने हिंगोली, परभणी, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील उत्पादित होते. हळद संशोधन केंद्र हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारले असून हिंगोली जिल्ह्याच्या हळदीला जागतिक दर्जा प्राप्त व्हावा याकरिता माजी खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेची धुरा हाती घेतल्यानंतर सुरुवात केली होती. सातत्याने यांचा पाठपुरावा करून हे केंद्र मंजूर करून घेतले. त्याला राज्य शासनाकडून भरीव निधी सुद्धा मंजूर करून घेतला आहे. त्यानंतर संशोधन केंद्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जात आहे. सर्वप्रथम वसमतच्या हळदीला GI मानांकन प्राप्त झाले असून हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत सलग 2 वर्षे मुंबई येथे जागतिक हळद परिषद घेण्यात आली होती. यामध्ये राज्यातील हळद उत्पादक शेतकरी आणि जागतिक स्तरावरील नामांकित कंपन्या याचा समेट घडून आणला होता. तसेच जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशात हळदीपासून तयार होणारे उत्पादन याबाबतची माहिती सुद्धा मिळाली. हळद संशोधनात आजवर केलेल्या कार्यामुळे नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या जागतिक हळद परिषदेमध्ये NCDX ने माजी खासदार हेमंत पाटील यांचा गोल्डमॅन पुरस्कार देऊन गौरव केला. मसाला वर्गीय पिकामध्ये शासन दरबारी दुर्लक्षित असलेली हळद या पिकावर गेल्या दशकभरापासून काम करत असलेले हेमंत पाटील खासदार झाल्यानंतर हळद पिकासाठी महत्त्वाचे काम केले आहे. ते स्वतः केंद्राच्या स्पाइस बोर्डावर होते. स्पाइस बोर्डाच्या माध्यमातून दक्षिणेकडेच्या राजकारण्यांनी ज्या पद्धतीने त्या भागात पिकणाऱ्या मसाला वर्गीय इलायची, दालचिनी, लवंग इत्यादी पिकांना महत्त्व प्राप्त करून दिले, त्या पद्धतीचे महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी माजी खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नामुळे महाराष्ट्रामध्ये वसमत येथे 65 एकर जागेमध्ये हळद संशोधन केंद्र साकार होत आहे. महाराष्ट्र शासनाने या केंद्रामध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून दुप्पट उत्पन्न देणाऱ्या आणि जास्त कर कुमीन असणाऱ्या हळदीच्या प्रजाती निर्माण केल्या असून मोठा प्रक्रिया उद्योग व विकिरण केंद्र उभे राहत आहे. या सर्व प्रकल्पाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 800 कोटीच्या निधीला मान्यता दिली असून त्यामुळे या भागात हळदीचे मोठे उद्योग उभे राहत आहेत. या भागातील बेरोजगारी दूर होऊन व्यापार वाढीस चालना मिळणार आहे. सन 2010 ते 2020 या दरम्यान 5,000 रुपयाच्या पुढे न सरकणारा हळदीचा भाव आज 13,000 ते 42,000 पर्यंत पोहोचला आहे. यामुळे शेतकरी सुद्धा समाधानी आहेत. राज्य शासनाने इतर आयोग आणि मंडळाच्या अध्यक्षांना यापूर्वी कॅबिनेट दर्जा देऊन सन्मानित केले आहे. त्याच धर्तीवर आता हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा माजी खासदार हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्यांच्या कार्याचा एक प्रकारे गौरव केल्याने सबर का फल मीठा होता है म्हणत माजी खासदार हेमंत पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. साथ जनतेची,
भूमी महाराष्ट्राची.